हॅलो फ्रेंड्स, मी पूनम घोडके. NCC यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम घेणार आहोत. दुसरा प्रॉब्लेम आहे माझा तो. मागच्या व्हिडिओमध्ये मी एक प्रॉब्लेम सोडून दाखवलेला आहे तुम्हाला, आणि तुम्ही पाहिला असेल तर तो प्रॉब्लेम खूप बेसिक सिंपल आहे. ॲडजस्टमेंटसुद्धा खूप सिंपल होत्या. आजच्या प्रॉब्लेममध्ये थोड्याशा ॲडजस्टमेंट अवघड आहेत. प्रॉब्लेम सॉल्व करण्यापूर्वी मी तुम्हाला असं सांगते की तुम्ही माझे मागचे जे व्हिडिओ आहेत, पार्टनरशिप फायनल अकाउंटच्या संदर्भात इंट्रोडक्शनचे लेक्चर्स आहेत, प्लस ॲडजस्टमेंट आपण कशा करतो त्याचं मी एक्सप्लेनेशन केलेलं आहे. त्याचप्रमाणे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीटमध्ये जे जे काही येतं त्या सर्वांची माहिती मी दिलेली आहे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करताना मला वाटत नाही की तुम्हाला काही अडचणी येतील. आपण आता प्रॉब्लेम स्टार्ट करूया. प्रॉब्लेम नंबर 2. ओके. प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय काय दिलं आहे. एक पराग, समीर आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2. रेशो माहिती आहेच तुम्हाला की परागला आणि समीरला परागला 3 पार्ट द्यायचे आणि समीरला 2 पार्ट द्यायचे. फ्रॉम दी फॉलोइंग ट्रायल बॅलन्स प्रिपेअर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. हे आपल्याला सांगितले की आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ट्रेडिंग अकाउंट आणि बॅलन्स शीट करायचं आहे. ट्रायल बॅलन्स तुम्हाला दिलेला आहे ॲज ऑन 31 मार्च 2020, आणि डेबिट साईडला काही अकाउंट्स दिलेले आहेत, लेजर्स, आणि क्रेडिटलासुद्धा काही लेजर्स दिलेले आहेत. आता आपल्याला जायचं आहे पहिल्यांदा ॲडजस्टमेंटला. बघा, प्रॉब्लेम जेव्हा आपण सुरू करतो त्यावेळेस आपल्याला ॲडजस्टमेंटप्रमाणे इथल्या लेजरवरती टिकमार्क्स करावे लागतात. मग या टिकमार्क आपण का करतो, तर ॲडजस्टमेंटचे हे 2 इफेक्ट्स असतात. त्याला आपण म्हणतो डबल इफेक्ट्स, डबल एंट्री इफेक्ट्स. ॲडजस्टमेंट म्हणजे काय, तर वर्ष संपल्यानंतर काही गोष्टी, काही एक्सपेंडिचर आउटस्टँडिंग असतात, काही एक्सपेंडिचर प्रीपेड असतात, ऑल्सो इन्कमसुद्धा असतात आणि आउटस्टँडिंग असतात, किंवा इन्कमसुद्धा प्रीपेड असतात. डिप्रेसेशन काढलं जातं, किंवा बॅड डेप्सचे ॲडजस्टमेंट असतात, कधीकधी RDD केली जाते, आणि ह्या सगळ्या ॲडजस्टमेंट आपल्याला ह्या प्रॉब्लेमशी रिलेटेड असतात. प्रॉब्लेम करताना ॲडजस्टमेंटचे डबल एंट्री इफेक्ट करताना पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ॲडजस्टमेंटचे इफेक्ट कळले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, जर आउटस्टँडिंग वेजेस म्हटलं तर वेजेसमध्ये ॲड होतं, आणि सेकंड इफेक्ट होतो लायबिलिटीजला. मग हे ॲड का होतं, लायबिलिटीजला का येतं, याचा माझा ॲडजस्टमेंटचा एक वेगळा व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की पहा. त्याच्यामध्ये मी पूर्ण मराठीमध्ये तुम्हाला मिनिंग समजून सांगितलेला आहे. ॲडजस्टमेंट करताना मी पहिली ॲडजस्टमेंट रीड करते आहे. स्टॉक ऑन 31 मार्च 2020 वॉज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राईस ₹60,000 अँड मार्केट प्राईस ₹95,000. क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट करताना क्लोजिंग स्टॉक तुम्ही म्हणाल की ह्या ओपनिंग स्टॉकमध्ये ॲड होतो का, तर नाही होत. क्लोजिंग स्टॉकची एक वेगळी ॲडजस्टमेंट असते. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला तो दाखवायचा असतो आपल्याला, आणि सेकंड इफेक्ट करायचा असतो बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला. त्यामुळे तो कुठच्याही स्टॉकमध्ये ॲड किंवा लेस होत नाही. त्यामुळे स्टॉक हा जो आहे हा ओपनिंग स्टॉक वेगळा असतो, त्याच्यामध्ये तो ॲड किंवा लेस करायचा नाही. आता आपण जाऊ सेकंड ॲडजस्टमेंटला. सेकंड ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग वेजेस अँड सॅलरीज ऑफ ₹750 अँड 400 रिस्पेक्टिव्हली. आउटस्टँडिंग वेजेस म्हटलं तर आणि आउटस्टँडिंग सॅलरीज म्हटलं तर ह्या दोन्ही गोष्टी वेजेस अँड सॅलरीजमध्ये आपण ॲड करतो, आणि सेकंड इफेक्ट करतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग आपल्याला काय करायचं, वेजेसला आणि सॅलरीजला ॲड करायचं. आपण शोधूया वेजेस कुठे आहे ते. ओके, इथे आपल्याला वेजेस मिळालेलं आहे. ओके, आणि सॅलरी. तिसरी ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग अँड मशिनरी. मी आता बिल्डिंगकडे येते आहे, तर बिल्डिंग थोडं खाली आहे. ओके, बिल्डिंगला आपण थोडी टिक मार्क करा, आणि लगेच मशिनरी खाली आहे. आपली चौथी ॲडजस्टमेंट आहे गुड्स ऑफ ₹3,000 वॉज सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. सेल्स झालेला आहे पण एंट्री केलेली नाही आहे, तर तो सेल्समध्ये आपण ॲड करतो, आणि सेकंड इफेक्ट येतो सेंड डेटर्समध्ये ॲड.
म्हणजे आपल्याला कळलं की तो सेल्समध्ये ॲड करायचा आहे, तर मग मला सेल्सला टिकमार्क करायची आहे, बरोबर ना. मग मी सेल्समध्ये आले. तुम्ही त्या टिकमार्क करू शकता, डॉट करू शकता फॉर युअर इन्फॉर्मेशन, की आपल्याला इथे अलर्ट राहायचे की ही गोष्ट आपल्याला इनरला लिहायची. आणि सेकंड इफेक्ट मी काय बोलले होते, सेंडिएटर्समध्ये ॲड होतो, त्यामुळे फर्निचरच्या खाली सेंडिएटर्स आहे, मी इथे टिकमार्क केले. ओके. आणि नेहमीची आपली ॲडजस्टमेंट बॅड डेप्स आणि RDD. तर सेंडिएटर्सला अजून मला एक टिकमार्क करायची. जेवढ्या ॲडजस्टमेंट आहेत तेवढ्या टिकमार्क करत चला, म्हणजे तुमचं किती जागा सोडायची आहे. ओके. आणि बॅड डेप्स आहेत, बॅड डेप्सला एक टिकमार्क. आणि नंतर आपली 6वी ॲडजस्टमेंट आहे, समीर हॅज टेकन गुड्स ऑफ ₹1000 फॉर हिज पर्सनल यूज. तर हे ॲक्च्युली ड्रॉइंग आहेत, त्यामुळे ते कशामध्ये ॲडलेस, कॅपिटलमध्ये ते ॲडलेस होणारच आहेत, पण टिकमार्क करायची गरज नाही, कारण कॅपिटलच्या अमाऊंट दोन्हीसुद्धा आपण बॅलन्स शीटमध्ये इनरलाच घेतो. कारण कॅपिटलमध्ये प्रॉफिट ॲड करायचं आहे, लॉस लेस करायचा आहे, किंवा ड्रॉइंग असतील, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, अशा बऱ्याच ॲडजस्टमेंट आपल्याला त्याच्यामध्ये इन्क्लूड करायच्या असतात. त्यामुळे ऑब्व्हियसली कॅपिटलची अमाऊंट ही नेहमी आपली इनरला येते. एवढ्या ह्या टिकमार्क झाल्यानंतर आपण सोल्युशनला जातोय. सोल्युशनला जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, लक्ष असून देत, की पहिली जी स्क्रीन आहे ही माझी प्रॉब्लेमची स्क्रीन आहे, आणि सेकंड स्क्रीन आहे ही माझी आन्सरची स्क्रीन आहे. ज्यावेळेस प्रॉब्लेम येईल त्यावेळी मी ह्या स्क्रीनला येईन, आन्सर येईल त्यावेळेस मी ह्या स्क्रीनला येईल. ओके. तर आपण येतोय पहिल्यांदा प्रॉब्लेमच्या स्क्रीनला. ट्रायल बॅलन्समधल्या एक एक गोष्टी आपण ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटमध्ये जशी त्यांची जागा आहे त्याप्रमाणे त्यांना ठेवूया. फर्स्ट आहे स्टॉक. स्टॉक लिहिताना आपण कुठे लिहितो, स्टॉकची अमाऊंट बघा 40,000. स्टॉक लिहिताना आन्सर शीटमध्ये मी येते. पहिल्यांदा आपण फायनल पार्टनरशिपचं ट्रेडिंग अकाउंट अगोदर तयार करूया ना. सोल्युशन नंबर 2, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इथे हेडिंग देते मी फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020, आणि कॉलममध्ये पर्टिक्युलर अमाऊंट. ओके. हा झाला आपला ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस. आणि नंतर आपण ड्रॉ करतोय बॅलन्स शीट. बॅलन्स शीटची पण डेट ॲज ऑन 31, इथे आपण ॲज ऑन लिहितो, आणि ट्रेडिंगला लिहिताना आपण फॉर द इयर एंडेड लिहितो. आणि बॅलन्स शीटमध्ये ऑब्व्हियसली ही साईड लायबिलिटीज आहे, नंतर अमाऊंट, नेक्स्ट अमाऊंट, असेट्स, अमाऊंट अँड नेक्स्ट अमाऊंट. हे जे कॉलम आपण काढले त्याला इनर आणि आउटर असे 2 कॉलम आपण म्हणतो. ओके. आता आपल्याला जायचं आहे प्रॉब्लेमकडे. ओपनिंग स्टॉक आहे 40,000. हा ओपनिंग स्टॉक आपल्याला लिहायचा आहे कुठे, तर हे जे ट्रेडिंग अकाउंट आहे, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण लिहितो टू ओपनिंग स्टॉक, त्याची अमाऊंट आहे 40,000. नंतर आपण एक एक सगळ्या बघत जातोय गोष्टी. ओपनिंग स्टॉक नंतर परचेसेस आहेत 80,000. परचेस लिहिताना क्रेडिट साईडला जरासं आपण थोडं लक्ष देऊ की ते परचेस रिटर्न आहेत का, तर आहेत. म्हणजे परचेसची अमाऊंट लिहिताना आपल्याला लिहायचे इनर कॉलमला. बघा, प्रत्येक वेळेस प्रॉब्लेम करताना खूप अलर्ट राहावं लागतं, खूप लक्ष द्यावं लागतं. टू परचेसेस ह्याची अमाऊंट मी इनरला घेतली 80,000. नंतर आपल्याला बघायचे, कारण ज्यावेळेस त्याचं रिटर्न येईल त्यावेळेस आपण मायनस करू, लगेच गडबड करू नका लिहायची. नंतर आहे सेल्स रिटर्न. हा जो सेल्स रिटर्न आहे तो नक्कीच सेल्समधनं आपल्याला मायनस करायचा आहे. आणि सेल्स रिटर्न आपण कुठे घेतो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. पण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला अगोदर काय असतो, सेल असतो, आणि नंतर आपण खाली सेल्स रिटर्न तिथे मायनस करतो. त्यामुळे लेस सेल्स रिटर्न लिहितोय, अमाऊंट लिहून ठेवली. सेल शोधण्याची काही गरज नाही आहे. ज्यावेळेस आपल्याला मिळतील 1 by 1 त्यावेळेस आपण सेल्स मिळतील त्यावेळेस ते सेल आपण इथे वरती लिहूया आणि मग मायनस करू. नंतर आहे ड्रॉइंग. ड्रॉइंगमध्ये परागचं ड्रॉइंग 6,000, समीरचं ड्रॉइंग 8,000. ड्रॉइंग लिहिताना सुद्धा ड्रॉइंग हे नेहमी बॅलन्स शीटमध्ये ज्यावेळी कॅपिटलची अमाऊंट येईल तिथे आपल्याला ड्रॉइंग लेस करायचे असतात. ओके, 6,000. मग वरती आपल्याला अगोदर नाव लिहायचे कॅपिटल पराग. कॅपिटलची अमाऊंट ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस मी लिहिणारच आहे, पण मी जस्ट इथे लेस ड्रॉइंग लिहिलेत. ॲज इट इज मला समीरचं लिहायचं आहे. मी लेस ड्रॉइंग म्हटले,
पण वरती मला 8000 समीरचे आहेत आणि वरती मी नाव लिहिते समीर. म्हणजे कॅपिटल पराग, ज्यावेळेस अमाऊंट मिळेल कॅपिटलची त्यावेळेस मी मायनस होईल, आणि समीर जो आहे त्याची ज्यावेळेस अमाऊंट मिळेल कॅपिटलची त्यावेळेस आपण लिहू. गडबड करायची नाही आहे, 1 बाय 1 सोडवायचं आहे, नाही तर आपला सगळा गोंधळ होऊन जातो. नेक्स्ट आपण जाऊया प्रॉब्लेमकडे जातोय आपण. ऑफिस एक्सपेन्सेस दिलेत 1950. ऑफिस एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येतात कारण ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. मग प्रॉफिट अँड लॉस आणि ट्रेडिंग अकाउंट हे सगळं आपण एकच अकाउंट करतोय. ओके, हे जे 1/3 जो आपल्या पेजचा जो 1/3 भाग आहे त्याला मी ट्रेडिंग अकाउंट म्हणते आणि त्याच्या खाली जे येईल त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणते. आणि मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला मी लिहिते टू ऑफिस एक्सपेन्सेस, त्याची अमाऊंट आहे 1950. ओके, नेक्स्ट वेजेसची अमाऊंट आहे 5000 आणि वेजेस आपण आन्सरमध्ये ज्यावेळी जातो त्यावेळी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतो. पण इथे आपण थोडंसं अलर्ट राहतो का, तर परचेसच्या खाली आपल्याला एक लाईन सोडायची आहे का, तर परचेस रिटर्न्स लिहायचे आपल्याला. मग आपण वेजेस एक लाईन सोडून लिहितो टू वेजेस 5000. वेजेससुद्धा मी इनरला लिहिलेत कारण वेजेसला काय आहेत, ॲडजस्टमेंट आहेत. नेक्स्ट आपल्याला परत प्रॉब्लेमकडे जायचं आहे. ओके, सॅलरी 6400. सॅलरीसुद्धा आपली जाती आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि तीसुद्धा मी इनरला लिहिते कारण त्याला ॲडजस्टमेंट आहे. सॅलरी झाल्यानंतर आहेत आपले ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 600. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेससुद्धा आपल्याला लिहायचे आहेत प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, पण सॅलरीची अमाऊंट जी आपण इनरला लिहिलेली आहे तर त्याला आपल्याला जागा सोडायची आहे आणि 1 लाईन सोडून आपण लिहितो ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसची अमाऊंट आहे 600. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे ॲडव्हर्टिजमेंट. ॲडव्हर्टिजमेंट 1500 आहेत आणि ॲडव्हर्टिजमेंटसुद्धा आपल्या इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असल्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसच्या खालीच आपण लगेच लिहितो कारण हे आपलं प्रॉफिट अँड लॉस आहे. टू ॲडव्हर्टिजमेंट 1500. ओके, रेंट रेट टॅक्सेस 2500. तर रेंट रेट टॅक्सेससुद्धा आपल्याला द्यायचे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओके, अमाऊंट 2500. नेक्स्ट बॅड डेप्सला आपली टिकमार्क आहे त्यामुळे बी अलर्ट की आपल्याला बॅड डेप्सची अमाऊंट लिहायची आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि अमाऊंट आपली आहे टू बॅड डेप्स 3000 इनरला घेतली. बॅड डेप्स नंतर डिस्काउंट आहेत, अमाऊंट आहे त्याची 1400 आणि डिस्काउंट आपण लिहितोय प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. पण बॅड डेप्सच्या खाली बघा, आता बॅड डेप्सला आपल्याला ॲडजस्टमेंट काय काय आहेत, एक RDDची आहे, बॅड डेप्सची आहे, त्यामुळे आपल्याला 2-3 लाईन सोडाव्या लागतील आणि मग आपण लिहितोय टू डिस्काउंट आणि डिस्काउंटची अमाऊंट आहे 1400 आउटरला. डिस्काउंट झाल्यानंतर आपल्याला मिळते बिल्डिंग आहे 40,000 आणि बिल्डिंगलासुद्धा आपले टिकमार्क आहे त्यामुळे बिल्डिंग येणार आहे बॅलन्स शीटमध्ये असेटला आणि अमाऊंट लिहिते 40,000 इनरला. फर्निचर आहे 15,000. फर्निचर इज ऑल्सो अवर असेट, त्याच्यामुळे फर्निचरसुद्धा आपण बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला घेतोय. पण बिल्डिंगच्या खाली आठवणीने एक लाईन सोडा आणि मशिनरीची अमाऊंट आपण लिहितो 60,000 इनरला. बिल्डिंग मशिनरी झालेला आहे. आता आपण येतो फर्निचर 15,000ला. फर्निचरला आपण टिकमार्क केली का, नाही, कारण फर्निचरला ॲडजस्टमेंट नाही आहे त्यामुळे फर्निचर. पण मशिनरीच्या खाली आठवणीने आपल्याला एक लाईन सोडायची आहे आणि फर्निचरची आपल्याला अमाऊंट लिहायची आहे 15,000. ओके, फर्निचर झाल्यानंतर आहे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सला बघा मी 2 टिकमार्क केलेले आहेत त्यामुळे सन्ड्री डेटर्सला आपल्याला
थोडी जागा सोडावी लागेल, व्यवस्थित सोडावी लागेल. त्यामुळे सन्ड्री डेटर्ससाठी आपल्याला यायचं आहे बॅलन्स शीटमध्ये. सन्ड्री डेटर्स ही आपलीसुद्धा असेटच आहे. त्यामुळे बॅलन्स शीटमध्ये फर्निचरच्या खाली मी लिहिते सन्ड्री डेटर्स. अमाऊंट आहे त्याची 10,000. इनरला लिहायची आहे. नेक्स्ट आहे आपलं कॅश इन हँड 2,000. आणि कॅश इन हँडसुद्धा आपल्याला बॅलन्स शीटमध्ये जायचं आहे. सन्ड्री डेटरच्या खाली बघा मला 3-4 लाईन सोडायच्या आहेत, कारण आपल्याला बॅड डेट्स लेस करायचे आहेत, RDD लेस करायचे आहेत, अनरेकॉर्डेड सेल्स आहेत. म्हणजे जवळजवळ 5-6 लाईन तिथे तुम्ही सोडून द्या आणि मग लिहा तुम्ही कॅश इन हँड आणि त्याची अमाऊंट लिहा 2,000. तुम्ही कॅश नुसतं लिहिलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम येत नाही. कॅश इन हँड लिहिला तरी चालतं. नेक्स्ट आहे बिल्स रिसिवेबल 3,000. बिल्स रिसिवेबलसुद्धा आपल्याला लिहिताना बॅलन्स शीटमध्येच यायचं आणि असेट साईडला कॅश इन हँडच्या खाली लिहायचं आहे. बिल्स रिसिवेबलची अमाऊंट आहे 3,000. बिल्स रिसिवेबल झाल्यानंतर आपल्याला प्रीपेड इन्शुरन्स दिलेले आहेत 500 आणि हे प्रीपेड इन्शुरन्स लिहायचे बॅलन्स शीटमध्ये असेटलाच लिहायचे आहेत बिल्स रिसिवेबलच्या खाली. प्रीपेड इन्शुरन्सची अमाऊंट आहे 500. ओके. ट्रायल बॅलन्समध्ये ही डेबिट साईड आपण फिलअप केली, ह्याचं पूर्ण पोस्टिंग केलेलं आहे. आणि आता आपण क्रेडिट साईडला येतो. क्रेडिट साईडला आल्यावरती कॅपिटल पराग आणि कॅपिटल समीर ह्या दोघांच्या अमाऊंट दिलेल्या आहेत. तुम्ही पार्टनरचं कॅपिटल अकाउंट काढूनसुद्धा हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता, किंवा जर तुम्हाला वाटत असेल तर नुसतं कॅपिटल अकाउंटसुद्धा तुम्ही लिहू शकता बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला आणि तिथेसुद्धा ॲडलेस करू शकता. बॅलन्स शीटमध्ये येऊया आणि कॅपिटलचा बॅलन्स घेताना ऑलरेडी मी इथे कॅपिटलचं त्यांचं नाव लिहिलेलं आहे, कारण आपण तिथे लेस ड्रॉईंग लिहिलेलं आहे. त्यामुळे ती जी अमाऊंट आहे 80,000 आपण लिहितो आहे. ज्यावेळेस आपल्याला सगळं अमाऊंट्स मिळाल्या प्रॉफिटच्या वगैरे, त्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये ॲडलेस डायरेक्ट करून मग अमाऊंट आउटरला घेऊ. आता लगेच तुम्हाला लेस करायची आवश्यकता नाही, तुम्ही लेस केलं तरी चालेल. आणि समीरचं लेस ड्रॉईंग झाल्यानंतर समीरचं कॅपिटल आहे 60,000, ते मी त्याच्या समोर लिहिते आहे 60,000. ओके. आता आपण जाऊया प्रॉब्लेमकडे. डिस्काउंट रिसिव्ड 800. हे जे डिस्काउंट आहे हे डिस्काउंट आपल्याला लिहायचं आहे. डिस्काउंट रिसिव्ड आहे म्हणजे आपल्याला मिळालेलं एक प्रकारचं इन्कम आहे. लिहायचं कुठे तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहायचे. वरचं हे ट्रेडिंग अकाउंट आहे, पाठ झालेलंच आहे, आणि खालचं हे प्रॉफिट अँड लॉस. हे डिस्काउंट लिहिताना मी एक सांगते तुम्हाला की एक लाईन इथली जी आहे ती सोडा, कारण इथला जो ग्रॉस प्रॉफिट आपल्याला मिळणार आहे त्याचीच ही लाईन आहे. म्हणजे ऑफिस एक्सपेन्सच्या समोरची लाईन सोडून त्याच्या खाली लिहा बाय डिस्काउंट. आणि डिस्काउंटची अमाऊंट आहे 800. तुम्हाला इथे रिसिव्ड लिहायची आवश्यकता आहे का? नाही, गरज आहे, कारण क्रेडिटला येतं तर दॅट इज द डिस्काउंट रिसिव्ड, दॅट इज द इन्कम. नंतर आहे परचेस रिटर्न. परचेस रिटर्नची अमाऊंट आहे 2,200. परचेस रिटर्न आपण करताना ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतो आहे आणि इथे जो ऑब्वियसली परचेस आपण घेतलेला आहे आणि इनरला घेतलेला आहे, खाली एक लाईन सोडलेली आहे, त्याच्या खाली मी म्हणते लेस परचेस रिटर्न अमाऊंट 2,200 आणि मी लगेच मायनस करते आणि त्याचं जी काय अमाऊंट येते 80,000मधून 2,200 गेले 77,800 हे मी इथे लिहिलेले आहेत. नंतर आपण येतोय बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट जेव्हा आपण करतो त्यावेळेस बँक ओव्हरड्राफ्ट ही आपली एक लायबिलिटीज आहे आणि बँक ओव्हरड्राफ्ट लिहिताना बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला आपल्याला लिहायचं आहे. पण अलर्ट काय करायचं आहे आपल्याला, तर इथे समीरचं कॅपिटल आपण घेतलेलं आहे आणि ते अजून काही 2-3 ॲडजस्टमेंट येऊ शकतात, जसं प्रॉफिट येऊ शकेल किंवा लॉस असेल तर लॉस येऊ शकेल, म्हणून आपल्याला 1-2 लाईन सोडायच्यात किंवा ह्याचं ड्रॉईंगसुद्धा आहे बरं का. आणि त्याच्या खाली आपल्याला लिहायचं आहे बँक ओव्हरड्राफ्ट. आणि बँक ओव्हरड्राफ्टची जी अमाऊंट आहे
ती आहे 2500. बँक आउट झाल्यानंतर आपण येतोय पुढचं काय आहे, डिव्हिडंड रिसिप्ट. तर डिव्हिडंड रिसिप्टसुद्धा आपलं इन्कम आहे आणि अमाऊंट आहे 1600. तेव्हा डिव्हिडंड रिसिप्ट बाय डिस्काउंटच्या खालीच लिहितोय, बाय डिव्हिडंड रिसिप्ट 1600. सन्ड्री क्रेडिटर्स 15,000. सन्ड्री क्रेडिटर्स 15,000 जे आहेत ते बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडलाच लिहितोय आपण, सन्ड्री क्रेडिटर्स 15,000. ओके. नंतर आपण येतोय सन्ड्री क्रेडिटर झाल्यानंतर बिल्स पेबल. तर बिल्स पेबलसुद्धा आपल्याला लिहायचे बॅलन्स शीटमध्ये. मी आन्सरमध्ये येते सन्ड्री क्रेडिटरच्या खाली ही माझी आन्सर शीट आहे, बिल्स पेबल. आणि बिल्स पेबलची अमाऊंट आहे 5,000 जी मी राईट आउट केली. बिल्स पेबल झाल्यानंतर RDD येते. आता RDD आली की मुलांचा गोंधळ उडतो की ही RDD काय करायची. तर ही RDD आपल्याला ज्यावेळेस बॅलन्स शीटमध्ये आपण ही जी RDD आहे, बॅड डेप्स, हे जे बॅड डेप्स RDD आपली आहे इथे, ह्या सगळ्यांच्या पहिल्या ॲडजस्टमेंट करायच्यात आणि नंतर ही जी RDD आहे ह्याला आपण ओल्ड RDD म्हणतो. त्यामुळे ही RDD आहे ती थोडीशी लक्षात ठेवा की आपल्याला ही मायनस करायचे आहेत. नाही तर काय होतं, आपण प्रॉब्लेम करता करता विसरून पण जाऊ शकतो. तर लक्षात ठेवू आपण हे. त्यामुळे आत्ता लगेच मी RDDचा इफेक्ट कुठे आहे सांगणार नाही आहे. ज्यावेळेस आपला प्रॉब्लेम संपेल त्यावेळेस मी सांगेन. RDD नंतर आहे आउटस्टँडिंग वेजेस 1000. आणि हे आउटस्टँडिंग वेजेस म्हणजे गेल्या वर्षीचे वेजेस आहेत, ह्या वर्षीचे नाही आहेत. त्यामुळे आउटस्टँडिंग वेजेससुद्धा मी बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला आम्ही लिहितो आहे, इथे लिहायचं आहे आउटस्टँडिंग वेजेस 1000. तुम्हाला असं वाटेल की आउटस्टँडिंग वेजेस आहेत तर आपल्याला त्याचे डबल इफेक्ट करायचे आहेत का. नाही तर काही मुलं काय करतात, इथलं आउटस्टँडिंग वेजेसमध्ये ॲड करू शकतात. तर तसं करू नका. तर हे जे वेजेस आहेत हे वेजेस म्हणजे गेल्या वर्षीचे आउटस्टँडिंग आहेत आणि गेल्या वर्षीचे आउटस्टँडिंग असल्यामुळे ते ऑलरेडी गेल्या वर्षीच्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ते ॲड केलेले आहेत आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटला घेतलेला आहे. त्यामुळे त्याचा आपल्याला सेकंड इफेक्ट करायचा नाही आहे. आणि ट्रायल बॅलन्समध्ये ज्या सगळ्या अकाउंट्स असतात आपले त्याचा ओन्ली 1 इफेक्ट करायचा आहे, सेकंड इफेक्टची गरज नाही आहे, करायचा नसतो. ओके. त्यामुळे आउटस्टँडिंग वेजेसचा ओन्ली 1 इफेक्ट कुठे आपण घेतो, बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला. नंतर आहे लोन फ्रॉम जय 2500. जयकडनं लोन घेतलेलं आहे आणि ही सुद्धा आपली लायबिलिटीज आहे. त्यामुळे मी बॅलन्स शीटमध्ये येते आणि आउटस्टँडिंग वेजेसच्या खाली लिहिते लोन फ्रॉम जय 2500. लोन फ्रॉम जय झाल्यानंतर आपला नेक्स्ट आहे सेल्स 1,16,250. सेल्स लिहिताना आपण आन्सरमध्ये येतो आहे आणि हे जे ट्रेडिंग अकाउंट आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या वरती जसं सेल्स रिटर्न आपण घेतलेलंच आहे. मगाशी मी म्हटलं होतं की गडबड करू नका, सेल शोधण्याची गडबड करू नका. ज्यावेळेस मिळेल तर सेल्स आपण इथे वर घेतो, बाय सेल्स 1,16,250 आणि ह्यातून आपल्याला सेल्स रिटर्न मायनस करायचा आहे, पण लगेच नाही आहे कारण सेलला एक ॲडजस्टमेंट आहे अनरेकॉर्डेड सेलची. त्यामुळे हे ॲडजस्टमेंट आपल्याला थोडेसे डोक्यात ठेवावे लागतात. नाही तर आपण काय करतो, गडबडीत लिहितो आणि परत खाडाखोड होत राहते. तर खाडाखोड करायची नाही, प्रॉब्लेम खूप सुंदर आणि खूप छान करायचा आहे. ओके. मी प्रॉब्लेमकडे येते आहे. आपल्या सगळ्या ज्या ट्रायल बॅलन्समध्ये जे सगळ्या लेजर्स आहेत त्या प्रत्येकाचं मी पोस्टिंग केलेलं आहे आणि आता आपण येतो ॲडजस्टमेंटकडे. ॲडजस्टमेंट करताना ही ॲडजस्टमेंट थोडी वेगळी आहे. मागे मी जो प्रॉब्लेम घेतला आहे, प्रॉब्लेम नंबर 1, तर ती ॲडजस्टमेंट सिम्पल होती आणि ह्या ॲडजस्टमेंटमध्ये बघा मी वाचते आहे की ॲडजस्टमेंटमध्ये असं आहे की स्टॉक ऑन 31 मार्च 2020 वॉज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राईस ₹60,000 अँड मार्केट प्राईस ₹95,000. तुम्ही म्हणाल अरे मॅडम 2 कॉस्ट दिलेत आपल्याला, एक दिली आहे 95,000ची आणि दुसरी दिली आपल्याला 60,000ची. आणि मग आपला काय होतं, थोडासा गोंधळ होतो आहे. आणि हा गोंधळ झाल्यावरती की कुठची प्राईस घ्यायची, एक तर 60,000 आपल्याला दिलेली आहे आणि इथे दिलेली आहे 95,000.
तर मी तुम्हाला तेच सांगते की ज्यावेळेस ह्या दोन प्राईस दिलेल्या असतात, ह्या दोन प्राईसमध्ये 60,000 आणि 95,000 मधली जी लहान किंमत आहे, विच एव्हर इज लेस, ती अमाऊंट आपल्याला बॅलन्स शीटमध्ये घ्यायची आहे ॲज अ क्लोजिंग स्टॉक आणि ट्रेडिंग अकाउंटला त्याचा इफेक्ट दाखवायचा आहे. समजलं? आलं लक्षात? काय सांगितलं मी तुम्हाला की 95,000 आणि 60,000 मधल्या जी काही छोटी अमाऊंट आहे त्याचा आपल्याला इफेक्ट दाखवायचा आहे. म्हणजे 60,000चा इफेक्ट दाखवतो, 95,000ला तुम्ही निग्लेक्ट करा, स्किप करा, त्याचा विचार करू नका. चला आता आपण बॅलन्स शीटमध्ये आन्सरमध्ये येऊया. आणि आन्सरमध्ये आल्यानंतर क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट देतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 60,000. सेकंड इफेक्ट येतो बॅलन्स शीटमध्ये असेटला प्रीपेड इन्शुरन्सच्या खाली क्लोजिंग स्टॉक, इथे बाय लिहू नका, 60,000. ही झाली आपली पहिली ॲडजस्टमेंट. नंतर येतो आपण सेकंड ॲडजस्टमेंट. सेकंड ॲडजस्टमेंट अशी आहे, आउटस्टँडिंग वेजेस अँड सॅलरीज ₹750 अँड 400 रिस्पेक्टिवली. वेजेस 750 आणि सॅलरीज 400 आहे, हे लक्षात घ्या. रिस्पेक्टिवली म्हणजे काय की वेजेसची अमाऊंट 750 आहे आणि सॅलरीची अमाऊंट 400 आहे. आउटस्टँडिंग वेजेसचे इफेक्ट करताना त्या वेजेसमध्ये त्या सॅलरीमध्ये आपल्याला तो खर्च ॲड करायचा आहे. ॲड का करतो तर आपल्याला द्यायचा आहे, शिल्लक राहिला आहे, खर्च आपण पूर्ण त्यांना दिलेला नाही आहे. मग ह्याचे इफेक्ट कसे होतात, तर याचे इफेक्ट करताना आपण ट्रेडिंग अकाउंटला येतो आहे आणि ट्रेडिंग अकाउंटला ऑलरेडी आपण 2 वेजेस 5,000 लिहिलेले आहेत. ह्या वेजेसमध्ये आपण म्हणतो ॲड आउटस्टँडिंग 750 आणि ह्याची ॲडिशन्स करून आपण आउटरला लिहितो आहे. ओके. आणि ॲज इट इज इफेक्ट आपल्याला करायचं सॅलरीचा. सॅलरीची जी ॲडजस्टमेंट आहे, सॅलरी आहे आपलं 400, त्यामुळे सॅलरीमध्ये येतो आहे आपण आणि इथे ॲड आउटस्टँडिंग घेतो आहे 400 आणि 6,400मध्ये 400 ॲड करून 6,800 आपण आउटरला घेतो. ओके. आता वेजेसमध्ये आपण ॲड केले आणि सॅलरीमध्ये ॲड केले, मग याचा सेकंड इफेक्ट जातो बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला. मग बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला आपण ज्यावेळी घेतो, का घेतो तर ही आपली लायबिलिटीज आहे, हे आपल्याला पेमेंट द्यायचं आहे. दॅट इज अवर लायबिलिटी टू पे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे त्याला हेडिंग देऊया, त्याला तुम्ही अंडरलाईन केली तरी चालेल. आणि खाली पहिल्यांदा वेजेस जे आपण ॲड केले 750 ते आपण इथे घेतो आहे. 750 इथे लिहिले इनरला. आणि नेक्स्ट आहे सॅलरी 400, ती आपण सॅलरी लिहितो 400 आणि 750 आणि 400ची आपण टोटल करून लिहितो आहे. 750 आणि 400ची 1,150. ओके. अशा प्रकारे आपण आउटस्टँडिंग वेजेस आणि आउटस्टँडिंग सॅलरीचे हे दोन इफेक्ट दिले. आणि हा सेकंड इफेक्ट देताना जी अमाऊंट आउटस्टँडिंग आहे ती लिहितो आहे, म्हणजे 750 आणि 400. लक्षात ठेवा, नाहीतर ते विसरून जाईल आपण. आता आपण येऊया, आपली तिसरी ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 10% अँड मशिनरी 20% पर ॲनम. आता डेप्रिसिएशन आलं की काही मुलांना कळत नाही की डेप्रिसिएशन कसं कॅल्क्युलेशन करायचं आहे. 10%चं डेप्रिसिएशन आहे आणि बिल्डिंगवरती आहे 10%. तर आपल्याकडे बिल्डिंग किती आहे बघा, आपण येऊ बिल्डिंगमध्ये. तर बिल्डिंग आहे 40,000. ओके. तर आपण काय करूया, 40,000 वरती 10% घेऊया. मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवते आहे. ओके. मल्टिपल 10 आणि नेहमी पर्सेंटेजचे 100 असतात. तर आपल्याला ह्याचा आन्सर येतं 4,000. आणि हे 4,000 आपल्याला लेस करायचे. आता आपल्याकडे मशिनरी जी आहे, ही मशिनरी आहे 20%. त्या मशिनरीकडे येऊ. मशिनरी आपली किती आहे, 60,000. ओके. $60,000 मल्टिपल 20 डिवायडेड बाय 100. ह्याचं आन्सर येतं 12,000. आणि हे 4,000
आणि हे आपल्याकडे आहे 12,000. हे दोन्हीसुद्धा आपल्याला मायनस करायचे. आपल्याला काय करायचे? मायनस करायचे. आपल्याला आन्सरमध्ये यायचे आणि आन्सरमध्ये बिल्डिंगचं जे डेप्रिसिएशन आहे तर बिल्डिंगच्या इथे आपण लिहितो आहे लेस डिप्रिसिएशन आणि त्याची अमाऊंट आहे किती? मग अशी आपण काढली होती 4,000. हे मायनस करूया आणि आउटरला लिहू 36,000. तसंच मशिनरीचं जे आहे ते डेप्रिसिएशन आहे 12,000. मग अशी आपण काढले लेस डेप्रिसिएशन 12,000 आणि 60मधून 12,000 गेली, आपली अमाऊंट आली 48,000. हे झाले आपले इफेक्ट. त्या असेटमधनं ते डेप्रिसिएशन आपण मायनस करतो आहे आणि मग ह्याचा आपल्याला सेकंड इफेक्ट घ्यायचा आहे. बॅलन्स शीटमधून आपण हे लेस केलेत आणि सेकंड इफेक्ट घ्यायचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ह्या डिस्काउंटच्या खाली आपल्याला लिहायचे टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 4,000 आणि मशिनरीचं आपलं आहे 12,000 आणि दोघांची टोटल करून 16,000 आपण आउटरला घेतो. म्हणजे हे 4,000 आणि हे 12,000 हे दोन्ही डेप्रिसिएशन आपण इथे एकत्र करतो आणि 16,000 आउटरला घेतलेले आहेत. आता आपण जाऊ पुढच्या ॲडजस्टमेंटला आणि पुढची ॲडजस्टमेंट बघू की चौथी ॲडजस्टमेंट आहे. गुड्स ऑफ ₹3,000 वॉज सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द सेल्स बुक. ॲडजस्टमेंट ज्यावेळी येते तेव्हा ॲडजस्टमेंटचा मिनिंग आपल्याला कळणं खूप गरजेचं असतं आणि तो मिनिंग आपल्याला कळत नाही म्हणून ॲडजस्टमेंटची इफेक्ट पण कळत नाही. ॲडजस्टमेंट काय सांगितली आहे की 3,000चा गुड सोल्ड केला पण त्याची एंट्री सेल्स बुकमध्ये केलेली नाही आहे. मग सेल्समध्ये एंट्री करून घ्यावी लागेल ना आपल्याला, म्हणजे आपला ऑब्व्हियसली सेल वाढतो. मग आपल्याला सेल्समध्ये काय करावं लागेल? ॲड करावं लागेल. आणि मग ह्याचा दुसरा इफेक्ट काय होतो की सेल्समध्ये ॲड केल्यानंतर ह्या सेलला क्रेडिट सेल्स अजम्स केलं जातं. ह्याला आपण क्रेडिट सेल्स म्हणतो म्हणून डेटर्सशी रिलेटेड असतं. आणि ह्या ॲडजस्टमेंटचा असा इफेक्ट होतो की दोन्ही गोष्टी ॲडच होत आहेत, लेस होत नाही आहेत. त्यामुळे आपण जाऊया आन्सरमध्ये. ॲडजस्टमेंट कळली तुम्हाला की अनरेकॉर्डेड सेल्स आहे 3,000चा, तर आपल्याला सेल्समध्ये अगोदर ॲड करावं लागेल. मगाशी आपण 1,16,250चा सेल घेतला, रिटर्न 2,500 त्यातून मायनस करायचे आहेत आणि आपल्याला करायचं ॲड अनरेकॉर्डेड सेल्स. आणि मग ह्या सगळ्या फिगर आपल्याला एकत्रितपणे लेस आणि ॲड करून आउटरला घ्यायच्या आहेत आणि आउटरला याची टोटल येते 1,16,750. ओके. अनरेकॉर्डेड सेल आपण इथे ॲड केला. मी म्हटलं मगाशी की अनरेकॉर्डेड सेलचा सेकंड इफेक्ट कुठे होतो? तर बॅलन्स शीटमध्ये आपला जो डेटर्स आहे 10,000 त्या डेटर्समध्ये आपल्याला इथे ॲड करावा लागतो अगदी आठवणीने. आणि इथे लिहितो आपण ॲड अनरेकॉर्डेड सेल्स, अमाऊंट आहे 3,000 आणि 10,000मधून 3,000 मी ॲड केल्यावर अमाऊंट येईल 13,000, जी मी लगेच इथे खाली लिहिते आहे कारण आपल्याला डेटर्सच्या अजून 2 ॲडजस्टमेंट करायच्या आहेत. लक्षात आलं? समजलं? सेल्स अनरेकॉर्डेड सेल म्हटलं की सेलमध्ये ॲड आणि सेकंड इफेक्ट सन्डी डेटर्समध्ये ॲड. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आपली आहे बॅड डेब्ट्स ऑफ ₹1,000 अँड RDD ॲट 5% ऑन डेटर्स. बॅड डेब्ट्स आणि RDD ह्या दोन्ही इफेक्ट आपल्याला कराव्या लागतात सन्डी डेटर्समधून लेस. बॅड डेब्ट्स आहेत 1,000, तर हे डेटर्सची अमाऊंट आता 13,000 झालेली आहे. ह्या 13,000मधून मी म्हणते लेस बॅड डेब्ट्स 1,000 आणि 13मधून 1,000 मायनस केल्यावरती मला अमाऊंट मिळते 12,000, जी मी लिहिले. आणि ह्या 12,000वरती मला पर्सेंटेज घ्यायचे आहेत 5%. आता 12,000वरती 5% कसे घ्यायचे आहेत तर थोडं मी तुम्हाला इथे दाखवते. ओके. आपले हे आहेत 12,000 आणि पर्सेंटेज हे नेहमी 100च्या पटीमध्ये असतात आणि 100 हे असलेच पाहिजे तिथे. आणि 12,000वरती आपले जर 5% काढायचे असेल तर त्याची अमाऊंट येणार आहे 6,000. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकाल ना, हे 0 वगैरे जातात. तर हे किती झाले? 600. आणि हे 600 जे आपले आहेत, हे जे RDD आपण 5% काढलेत,
हे आपल्या बॅड डेटच्या इथनं आपल्याला काय करायचे आहेत, लेस करायचे आहेत. लेस RDD म्हणतो आहे, अमाऊंट येते 600 आणि आउटरला येतात 11,400. ओके, बॅड डेट्स मायनस केले आणि 12,000 वरती आपण 5% काढलेले आहेत, ते आपण इथे मायनस केले. मग ह्या 1,000चा इफेक्ट आणि ह्या 600चा इफेक्ट कुठे येतो, तर ह्या 1,000चा इफेक्ट येईल बॅड डेट्समध्ये. इथे 2 बॅड डेट्स आहेत, तिथे मी लिहिते आहे ॲड बॅड डेट्स 1,000 आणि ही जी RDD आहे 600 ती सुद्धा मी इथे ॲड करते RDD 600 आणि यांची टोटल होते 4,600 आणि ह्या 4,600 म्हणजे 3,000 प्लस 1,000 आणि 600 आणि ह्या याच्यातून मला मायनस करायचं आहे. आता बघा, मग प्रॉब्लेममध्ये आपण येऊया. मी इथे RDD तुम्हाला टिकमार्क करून ठेवली होती. तर ही जी RDD आहे 2,500 ही RDD ओल्ड RDD आहे आणि ही आपल्याला मायनस करायची आहे ह्या सगळ्या टोटलमधून 2,500 आणि ही 2,500 काय करतो आपण, इथून मायनस केली आणि याची जी अमाऊंट येईल ती अमाऊंट आपण आउटरला लिहितो आहे. बघा, बॅड डेट्स 3,000 आपल्याला मिळालेले आहे ट्रायल बॅलन्समधले. ॲडजस्टमेंटमध्ये सनडेटर्समधनं बॅड डेट्स आपण जे लेस केले ते आपण इथे लिहिले 1,000. RDD जी 600 आहे ती RDD इथे घेतली आणि ट्रायल बॅलन्समधली जे RDD होते ओल्ड ते आपण इथे मायनस करतो आणि यांची जी टोटल आहे 2,100 जी येते ती मी आउटरला घेतली. अशा प्रकारे बॅड डेट्स, RDD आणि अनरेकॉर्डेड सेल्स यांचे आपण एकत्र इफेक्ट केलेले आहेत. ही ॲडजस्टमेंट करण्यापूर्वी एक छोटीशी टिप देते तुम्हाला. ज्यावेळेस अनरेकॉर्डेड सेल्स ही आपली 4th ॲडजस्टमेंट आणि बॅड डेट्स ही आपली 5th ॲडजस्टमेंट, अशा 2 ॲडजस्टमेंट ॲट अ टाईम आल्यानंतर अगोदर अनरेकॉर्डेड सेल ॲड करायचा आणि मग बॅड डेट्स लेस करायचे आणि मग RDD करायचे. ह्या सिरियल वाईजच तुम्ही करायच्यात. तिथे जर तुम्ही पहिल्यांदा बॅड डेट्स लेस केले आणि RDD काढले आणि मग अनरेकॉर्डेड सेल्स केला तर तुम्हाला ह्या ॲडजस्टमेंटचे मार्क मिळणार नाहीत. त्यामुळे अनरेकॉर्डेड सेल ॲड, नंतर बॅड डेट्स लेस आणि नंतर RDD लेस करायचे. ओके, आता आपण जाते 6वी ॲडजस्टमेंट. 6व्या ॲडजस्टमेंटमध्ये असं सांगितलं की मिस्टर समीर हॅज अ टेकन गुड्स ऑफ ₹1,000 फॉर हिज पर्सनल यूज. समीर हा आपला पार्टनर आहे आपल्या फर्मचा आणि तो काय करतो की 1,000 स्वतःच्या पर्सनल यूजसाठी काही गुड्स विड्रॉन केले आणि ज्यावेळी गुड्स स्वतःसाठी यूज करतो तर त्याला आपण नेहमी काय म्हणतो, ड्रॉईंग. आणि ह्या ड्रॉईंगचा इफेक्ट कसा करायचा असतो, तर गुड्स यूज केले त्याच्यामुळे ट्रेडिंग अकाउंट जे आपलं हे आहे, ह्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय समीर्स कॅपिटल मी लिहिते आणि ड्रॉईंग इंटू ब्रॅकेटमध्ये आपल्याला समजावं म्हणून. समीर्स कॅपिटल, कारण ह्याचा इफेक्ट कॅपिटलला जातो म्हणून नुसतं ड्रॉईंग आपण लिहित नाही आहे, तर बाय समीर्स कॅपिटल आणि जी अमाऊंट आहे 1,000 ती मी आउटरला घेतली. आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे येतो, तर ऑब्वियसली बॅलन्स शीटमध्ये जो समीर आहे त्या समीरने ऑलरेडी 8,000चं ड्रॉईंग घेतलेलंच आहे, पण त्याने हे सुद्धा ड्रॉईंग 1,000चं घेतले, ते सुद्धा मी इथे लेस करते आहे. मी लगेच अमाऊंट लेस करत नाही आहे, मी थांबली आहे. कारण काय, तर मला प्रॉफिट किंवा लॉस अजून मिळणार आहे. जो प्रॉफिट अँड लॉस मिळणार आहे तो मला इथे ॲड आणि लेस करायचा आहे. मी प्रॉब्लेमकडे जाते आहे आणि हा प्रॉब्लेम आपण बघूया. तर आपलं ट्रायल बॅलन्स फिलअप झालं आहे आणि आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत आणि आता आपल्याला प्रॉब्लेम टॅली करायचा. प्रॉब्लेम जेव्हा टॅली करतो त्यावेळेस प्रॉब्लेममध्ये फर्स्ट आपण ट्रेडिंग अकाउंट टॅली करतो. ट्रेडिंग अकाउंट टॅली करताना डेबिट साईडच्या अमाऊंटची टोटल आणि क्रेडिट साईडच्या अमाऊंटची टोटल आपल्याला करणं गरजेचं असतं. कारण प्रत्येक वेळेला ग्रॉस प्रॉफिट असतोच का, नाही, तर कधी कधी ग्रॉस लॉस पण येऊ शकतो. आता मी पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईडची टोटल करते आहे 40,000, 77,800 आणि 5,750. ह्याची जर आपण टोटल केली तर ही टोटल येते आहे 1,23,550. बघा, मी थोडंसं इथे लिहिते आहे, आपल्याला थोडं समजून देत म्हणून. 1,23,550.
ही आपली टोटल डेबिट साईड आहे. आणि मी ज्यावेळेस ट्रेडिंग अकाउंटचे क्रेडिट साईडची टोटल करते म्हणजे ही, ओके, 1,16,750, 60,000 आणि 1,000. तर यांची टोटल येते आहे 1,77,750. ओके, हे झाले आपले टोटल. मग तुम्ही कम्पेअर करू शकता की 1,77,750 आणि 1,23,550, सॉरी 1,23,550. तर ह्या दोघांमध्ये क्रेडिट साईडची अमाऊंट मोठी आहे. मग जी अमाऊंट मोठी आहे ती मी क्रेडिट साईडला राईट आऊट केली आणि लगेच मी डेबिट साईडला राईट आऊट केली. आणि या अमाऊंटमधनं, या दोन अमाऊंटमधनं, या अमाऊंटमधनं मी ही अमाऊंट मायनस केली आणि मायनस केल्यावरती मला अमाऊंट जी मिळती आहे, तुम्ही मायनस करा, तुम्ही कारण आपल्याला मॅन्युअली सगळं करायचं आहे, कॅल्सी नाही आहे. तर 54,200 ही आपल्याला अमाऊंट मायनस केल्यानंतर मिळाली आणि त्याला आपण म्हणतो ग्रॉस प्रॉफिट, जो आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ग्रॉस प्रॉफिट. 54,200 ही अमाऊंट लिहिली मी अगोदर आणि त्या अमाऊंटला मी नाव देते आहे टू ग्रॉस प्रॉफिट. ओके, अशा प्रकारे टॅली ट्रेडिंग अकाउंट झाला आहे. काय केलं आपण अगोदर की ट्रेडिंग अकाउंट करताना डेबिट आणि क्रेडिट साईडच्या टोटल अगोदर करून घेतलेल्या आहेत. क्रेडिट साईड जी मोठी आहे ती मी दोन्हीकडे राईट आऊट केली आणि त्यातून मी डेबिटची अमाऊंट, क्रेडिटच्या अमाऊंटमधून डेबिटची अमाऊंट मायनस केली आणि 54,200 जे मिळाले त्याला मी नाव दिलं ग्रॉस प्रॉफिट, कारण ती डेबिटला आलेली अमाऊंट आहे. आणि मग हा ग्रॉस प्रॉफिट मला घ्यायचं आहे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट 54,200. मग अशी मी तुम्हाला बोलले होते की डिस्काउंट ज्यावेळी लिहितो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहिताना आपल्याला ह्या ज्या अमाऊंट असतात, डिस्काउंट लिहिलं किंवा डिव्हिडंड लिहिलं तर त्याच्यावरती एक लाईन सोडावीच लागते, कारण ग्रॉस प्रॉफिटची ती लाईन असते. कारण प्रत्येक प्रेझेंटेशन करताना प्रत्येकाची एक जागा ठरलेली असतं, त्याप्रमाणे आपल्याला प्रेझेंटेशन करावं लागतं. आता ग्रॉस प्रॉफिट मी इथे लिहिला की परत जसं आपण ट्रेडिंग अकाउंट टॅली केलं त्याचप्रमाणे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस पण टॅली करायचे. मग मी प्रॉफिट अँड लॉसची ही टोटल केली आहे 1,950, 6,800, 600, 1,500, 2,500, 2,100, 1,400 आणि ऑल्सो 16,000. तर मी याची टोटल केलेली आहे 32,850. ओके, आणि तसंच आपल्याला करायची आहे प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिटची टोटल 54,200, 800 अँड 1,600. तर यांची टोटल येते 56,000 अँड 600. ओके, म्हणजे इथे सुद्धा बघा की क्रेडिट साईडची जी अमाऊंट आहे ती मोठी आहे आणि डेबिट साईडची जी अमाऊंट आहे ती छोटी आहे. आणि मग आपल्याला काय करायचं आहे की ही जी मोठी अमाऊंट आहे 56,600 ही आपल्याला अगोदर लिहायची आहे क्रेडिटला, ओके, इकडे, आणि लगेच ती अमाऊंट आपण लिहितो डेबिट साईडला. आणि ह्याच्यातून ही जे मायनस जर केली तर आपल्याला अमाऊंट मिळते, मायनस करू आपण 23,750. ही जी अमाऊंट आहे हा आपला फर्मला झालेला नेट प्रॉफिट आहे आणि नेट प्रॉफिट आपण लिहितोय प्रॉफिट अँड लॉसच्या इथे, बरोबर आहे. मग आता आपला एक प्रश्न पडतो की हा जो पार्टनरशिप फर्म आहे याच्यामध्ये पराग आणि समीर हे दोन पार्टनर आहेत आणि हा जो प्रॉफिट आहे हा प्रॉफिट आपल्याला ह्या दोन पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करायचा इन देअर प्रॉफिट अँड लॉस रेशो. मग डिस्ट्रीब्युशन करताना कसं करायचे तर जाऊया आपण प्रॉब्लेमकडे. त्यांचा रेशो बघू काय दिला आहे तो. तर त्यांचा रेशो आहे 3:2 आणि हा जो रेशो आहे 3:2 तर हा रेशो आपल्याला ह्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. चला आता आपण आन्सरकडे बघू आणि नेट प्रॉफिट
त्यांचा जो आहे तो डिस्ट्रीब्यूट करू 23,750. ओके, रेशो काय आहे 3:2. हे रेशोंची आपण अगोदर टोटल करतो आणि 23,750 डिवायडेड बाय 5 करा. डिवायडेड बाय 5 म्हणजे याचा एक भाग तयार होतो आणि मल्टिपल 3 करायचं आणि हे जे आन्सर येतं ते आन्सर कॅल्क्युलेशन केल्यावरती येतं 14,250. 14,250. हे कोणाला मिळतं आहे ती थ्री पार्ट कोणाचा आहे परागचा, तर दॅट इज गिवन टू पराग. ओके, आणि नेक्स्ट समीरला आपल्याला किती द्यायचे तर ॲज इट इज 23, 7 अँड 50चे आपल्याला 5 डिवायडेड बाय 5 करायचे आहेत आणि समीरला आपल्याला द्यायचे किती पार्ट 2 पार्ट. आणि ह्याचं जे आन्सर आहे हे किती येते 9,500. कॅल्क्युलेशन्स करा तुम्ही म्हणजे तुम्हाला समजेल. आणि हे जे 14 जो आहे हा जो समीरचा पार्ट आहे आणि हा जो परागचा पार्ट आहे हा आपल्याला इथे इनरला द्यायचा आहे. म्हणजे हा प्रॉफिट जो आहे तो आपल्याला इथे डिस्ट्रीब्यूट आपण केलेला आहे तो फक्त लिहायचा आहे. लिहायचा कसा तर टू प्रॉफिट. पराग 14,250, समीरचं नाव लिहायचं 9,500. टोटल त्यांची आली 23,750 आणि हे 14,250 मला लिहायचे बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटीज साईडला. आपण जाऊया बॅलन्स शीटमध्ये आणि बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटीज साईडला हा कॅपिटल जो आहे 80,000 परागचा त्यातून ड्रॉईंग आपण लेस करणार आहोतच, पण हे जे 14,250 आहेत ते आपल्याला ॲड करायचे नेट प्रॉफिट. आणि ही जी टोटल करायची आहे आणि आपल्याला आउटरला घ्यायची आहे 88,250. तुम्ही करताना काय करू शकता की 80,000मधनं 6,000 मायनस करून अमाऊंट लिहा, नंतर प्रॉफिट ॲड करून लिहा, कसंही करा काही प्रॉब्लेम नाही आहे, किंवा सगळं एकत्र केलं तरी चालेल. आणि ॲज इट इज आपल्या समीरचा जो प्रॉफिट आहे तो सुद्धा आपल्याला लिहायचं आहे समीरच्या इथे इकडे लेस ड्रॉईंगच्या खाली. ॲड नेट प्रॉफिट समीरचं किती आहे 9,500. आणि ही जी सगळी अमाऊंट आहे समीरची म्हणजे 60,000, 8,000 त्याचं लेस करायचं ड्रॉईंग, नंतर दुसरं ड्रॉईंग 1,000 आहे ते लेस करायचे आणि त्याचा जो प्रॉफिट आहे तो 9,500 ॲड करायचं आहे आणि ती ज्याची जी अमाऊंट आलेली आहे 60,500 ही मी लिहिली. ट्रेडिंग टॅली केलं आपण, प्रॉफिट अँड लॉस टॅली केला, आता आपल्याला राहिली बॅलन्स शीट. बॅलन्स शीट टॅली करावी लागत नाही कारण बॅलन्स शीट टॅली करताना लायबिलिटीजची अमाऊंट आणि असेटची अमाऊंट ह्या दोन्ही अमाऊंट आपल्याला सारख्या आल्या पाहिजेत. म्हणजे लायबिलिटीची जी टोटल आहे तीच असेटची आली पाहिजे, त्याच्यामध्ये काही डिफरन्स येत नाही. मग मी लायबिलिटीची जर आपण टोटल केली ही सगळी तर ह्या 88,250, 60,500, 1,150, 2,500, 15,000, 5,000, 1,000 अँड 2,500 ह्या सगळ्यांची जर टोटल केली तर टोटल येते 1,75,900 जी आपण इथे लिहितो. त्याचप्रमाणे बॅलन्स शीटमध्ये आपण असेट साईडला जातो आहे आणि असेट साईडला 36,000 आहेत, मशिनरीचे 48,000 आहेत, 15,000 आहेत, 11,400, 2,000, 3,000, 500 आणि 6,000 आणि ह्यांचीसुद्धा टोटल आपण येते 1,75,900. म्हणजे इथे आपलं बॅलन्स शीट पूर्णपणे टॅली झालेला आहे आणि पूर्ण प्रॉब्लेम आपला बरोबर आहे. फक्त टॅली करतो त्यावेळेस लक्षात घ्या की ज्या काही इनरच्या ज्या अमाऊंट असतात इथल्या तर त्या आउटरला घेतल्यात का नाही त्या आठवणीने पहा, कधी कधी चुकून राहू शकतात. आपला हा प्रॉब्लेम संपलेला आहे. तुम्हाला जर काही क्वेरीज असतील तर तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की मला कळवा. तुम्हाला प्रॉब्लेम कसा आवडला तेही सांगा. पुढच्या वेळेला मी तिसरा प्रॉब्लेम घेणार आहे, थोडासा अवघड, थोडं ॲडजस्टमेंट अवघड करत करत मी प्रॉब्लेम घेणार आहे आणि तुमच्या क्वेरीज मला नक्की कळवा. थँक्यू.